आहे ती अपेक्षा पूर्ण करत असताना लागणारं साह्य तू आम्हाला होय दयाळू आपण तसे तुझ्या हातात करतो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून कळले. यावेळेस आम्ही जो शास्त्रभाग वाचलेला आहे तो शास्त्रभाग आहे मातृ शुभ वर्तमान याचा 11वा अध्याय. मातृ शुभ वर्तमान याचा 11वा अध्याय. मातृ शुभ वर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याची 15 ते 18 ही वचनं आपण ऐकलेली आहेत. आणि ही वचनं ऐकलेली असताना आजचा जो आपला विषय आहे तो आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल की आजचा जो विषय आहे तो आहे मंदिराचं शुद्धीकरण. आणि हा विषय पाहत असताना जे वचन आम्ही निवडलेलं आहे ते वचन आहे की माझ्या पित्याचे घर. मी तुम्हाला सांगतो माझ्या पित्याचे घर ही तुम्ही लुटारूंची. मग तो त्या शिक्षण देऊ लागला व म्हणाला माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असा शास्त्रलेख आहे ना, परंतु तुम्ही तर लुटारूंची गुहा करून टाकली आहे. आणि या वचनावर मनन करत असताना आम्ही पाहूया की आपण रविवार पासून एका पवित्र सप्ताहामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हा जो पवित्र सप्ताह आहे हा आम्हा ख्रिस्ती जनांसाठी यासाठी महत्वाचा आहे की ती जी तारणाची योजना परमेश्वरानं आमच्यासाठी आखली ती आता पूर्णत्वास जाणार आहे. आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी आमचा येशू ख्रिस्त झावळ्याच्या रविवारी त्या यरुशलेमेत आलेला आहे. आता त्या यरुशलेमेत आल्यानंतर त्याने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. आणि आज माझ्या एका बंधूचा मला फोन आला आपल्या मंडळीतील की ह्या ज्या घटना आहेत यांचं मनन आम्ही फक्त याच दिवसात करतो, आम्ही पुन्हा त्या घटनांचं मनन करत नाही. आणि म्हणून या आठवड्यामध्ये त्या घटनांवर मनन करणं आमच्यासाठी फार गरजेचं आहे. तर रविवारी ज्यावेळेस त्याने यरुशलेमेत प्रवेश केला आणि जो सोमवारचा दिवस आहे त्या सोमवारच्या दिवशी त्याने त्या मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे. आणि आज आम्ही पाहणार आहोत की त्या मंदिराचं शुद्धीकरण करत असताना तो जे म्हटलेला आहे की माझ्या पित्याच्या घराला प्रार्थना मंदिर म्हणतील असे म्हटले आहे, पण तुम्ही त्याला काय केलेली आहे लुटारूंची गुहा. आता आपल्याला माहिती की लुटारूंची गुहा आपण कशाला म्हणतो तर जिथं चोर लपून बसतात आणि चोर काय करतात आपल्या चोरीचं जे खजिना आहे तो तिथं लपवून ठेवतात, कारण की त्या गुहेमध्ये सामान्य माणसं जात नाही. आणखी त्या गुहेमध्ये काय होतं तर चोर मसलत करतात. कोणती मसलत करतात तर आपण कशी चोरी करायची, आपण कसं पाप करायचं किंवा जी योजना आपण केलेली आहे तिला कसं स्वरूप द्यायचं, ही सर्व जी मसलत आहे ती कुठे होत असती त्या गुहेमधून होत असते. म्हणजे थोडक्यात लुटारूंची जी गुहा आहे यामध्ये चुकीच्या गोष्टी होत असतात. आणि येशू ख्रिस्त इथं म्हणत आहे की हे माझ्या पित्याचं घर आहे आणि याला तुम्ही लुटारूंची गुहा केलेली आहे. म्हणजे या ज्या मंदिराविषयी येशू ख्रिस्त बोलत आहे त्या मंदिराची आपण पार्श्वभूमी पाहूया. ज्या मंदिराविषयी येशू ख्रिस्त इथं बोलत आहे ते मंदिर म्हणजे हे प्रचंड आणि दैदिप्यमान असं मंदिर होतं. डोळ्यांची पारणी फिटेल ते बघितल्यानंतर असं दैदिप्यमान हे मंदिर होतं. आणि हे मंदिर बांधण्यासाठी 46 वर्ष लागली होती. आणि याचा संदर्भ आपल्याला योहान शुभ वर्तमान याच्या 2ऱ्या अध्यायातील 20व्या वचनात पाहायला मिळतो. आपण वाचूया योहान शुभ वर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याचं 20वं वचन. त्यावरून यहुदी म्हणाले हे मंदिर बांधावयास 46 वर्ष लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय. यावरून यहुदी काय म्हणाले तर हे मंदिर बांधायला किती वर्ष लागली 46 वर्ष लागली. म्हणजे ज्या मंदिरामध्ये आज येशू ख्रिस्त शुद्धीकरण करत आहे, ज्या मंदिरामध्ये उभा राहून तो हे बोलत आहे त्या मंदिराचा संदर्भ जर आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतं की हे मंदिर बांधायला 1, 2, 3 नाही तर तब्बल 46 वर्ष लागले होते. मग आम्ही विचार करू शकतो की 46 वर्ष जर हे मंदिर बांधायला लागले होते तर हे मंदिर किती दैदिप्यमान असेल.
या मंदिराचं कोरीव काम, आखीव काम किंवा या मंदिरातील सर्व ज्या गोष्टी आहेत, मेज असेल, त्याच्यानंतर वेदी असेल, हे सर्व किती व्यवस्थित योजनापूर्वक बांधलेलं असेल. आणि अशा या मंदिरामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही काय केलेली आहे, लुटारूंची गुहा केलेली आहे. आता जर या मंदिराचं आपण पाहिलं तर हेरोद राजाने हे सुरू केलं होतं. हे हेरोद राजाने इसवी सन पूर्वी 20व्या शतकामध्ये यहुदी लोकांचं मन जिंकण्यासाठी हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. पण 46 वर्षांनी या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणत होता की हे मंदिर मी 3 दिवसात पाडून काय करू शकतो, पुन्हा उभारू शकतो. पण त्यावेळेस लोकांच्या हे लक्षात आलं नाही की येशू ख्रिस्त या दगडी इमारतीबद्दल बोलत नाहीये, तर तो त्याच्या शरीर रूपी मंदिराबद्दल बोलत होता. आणि मग अशा या दैदिप्यमान मंदिराचे जर आपण बघितले तर 5 भाग केलेले होते. भव्य या मंदिराच्या 5 भागांमध्ये विभागणी केलेली होती. जो सर्वात बाहेरचा भाग होता तो यहुदी इतर, जे यहुदी लोक नाहीत पण ते वलांडन सण पाळण्यासाठी तिथे यरुशलेमेमध्ये येत असत, त्यांच्यासाठी तो 5वा भाग होता. मग त्याच्या पुढे 4था भाग होता. हा 4था भाग स्त्रियांकरता होता. तिथे फक्त स्त्रिया बसत असत. त्यानंतरचा जो भाग होता तो यहुदी लोकांकरता 3रा भाग, आणि त्याच्यानंतरचा जो आतला भाग होता तो याजकांकरता होता. आणि त्याच्यानंतर जो 5वा भाग होता तो परम पवित्र स्थान, तिथे मुख्य याजक वर्षातून एकदा येतात. अशी ही मंदिराची 5 भागात विभागणी केलेली होती. यहुदी तर, मग स्त्रिया, मग यहुदी, मग याजक वर्ग आणि परम पवित्र स्थान, जिथे मुख्य याजक वर्षातून फक्त एकदाच जायचा. आणि जुन्या करारामध्ये फार सुंदर संदर्भ आहे. ज्यावेळेस हा मुख्य याजक त्या परम पवित्र स्थानात जात असे त्यावेळेस त्याच्या पायाला घंटी बांधली जायची, आणि जर त्याला यायला उशीर झाला तर ती ओढून काय केलं जायचं, बघितलं जायचं की तो जिवंत आहे की मृत झाला. म्हणजे असं म्हणतात की याजकाला त्याच्या आयुष्यात एकदाच संधी मिळायची की तो त्या परम पवित्र स्थानात जायचा. आणि आपल्याला माहिती जखऱ्या गेला आणि देव त्याच्या संगती बोललेला आहे. अशा या 5वा भाग असा हा परम पवित्र स्थान होता. अशा या मंदिरामध्ये आज येशू ख्रिस्त आलेला आहे आणि आल्यावर त्यांनी पाहिलेलं आहे की या मंदिरामध्ये काय चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे वलांडन सण पाळण्यासाठी सर्व इस्रायल लोक या दिवसांमध्ये या यरुशलेमेमध्ये येत असत. 30 लाख, 40 लाख, 50 लाख अशी लोकसंख्या तिथं होत असे. आणि अशा या गर्दीच्या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस देखील ते बेथलेम काय झालं होतं, गजबजून गेलं. आणि आता येशू ख्रिस्त जी तारण्याची योजना पूर्ण करायला चाललेला आहे त्यावेळेस देखील काय झालेले आहे, तर ही नगरी भरून गेली आहे. बायबलचे शास्त्र अभ्यासक म्हणतात की त्यावेळेस 2 लाख कोकरे, 56,500 यज्ञ पशु यांचा काय झाला होता, बली झाला. म्हणजे बलांडन सण तिथं लोक पाळायला आलेले होते. आणि अशा वेळेस येशू ख्रिस्त बघत आहे की त्या मंदिरामध्ये प्रार्थनेला जे लोक उपासना करायला आलेले आहेत त्यांना डिस्टर्ब होत आहे. ते लोक उपासना शांतपणे करू शकत नाहीये. त्याचं कारण होतं की ज्या ज्या वेळेस त्या मंदिरामध्ये गेलं जायचं त्यावेळेस कर भरावा लागायचं, त्यावेळेस अर्पण न्यावं लागायचं. आणि हे जे अर्पण न्यायचं ते कबूतर, होल्याची जोडी, कोकरव, बकरू हे काय केलं जायचं, नेलं जायचं. आणि ज्या वेळेस मेंढरू नेलं जायचं. आणि ज्या वेळेस लोक मोठ्या भक्तिभावानं आपलं अर्पण त्या मंदिरामध्ये आणत असत त्यावेळेस जे व्यापारी लोक मंदिराच्या आजूबाजूला बसलेले असत ते काय करायचे, तर ते अर्पण नाकारायचे. ते म्हणायचे अर्पण सदोष आहे, हा कोकरा लंगडा आहे, हा कोकरा आंधळा आहे, हा आजारी आहे, ही होल्याची जोडी आजारी आहे, ही निर्दोष नाही, ही सदोष आहे. आणि ती नाकारणे आणि आमच्याकडे जे विकायला पशु आहेत, पक्षी आहेत ते तुम्हाला काय करायचे, जो कर भरायचा आहे त्या करासाठी देखील पैशांची अदलाबदल केली जायची. मग अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आलेल्या भक्तांना लुटलं जायचं. भक्त कशासाठी आहे,
उपासना करण्यासाठी, भक्त परमेश्वराची भेट घेण्यासाठी येत, उपासनेत रममान होण्यासाठी येत. पण येशू ख्रिस्तानं प्रत्यक्ष पाहिलं की इथं तर काय झालेलं आहे, बाजार भरलेला आहे. आणि मग त्यानं कोरडा घेतलेला आहे आणि ते सर्व व्यापाऱ्यांचे चौरंग काय केलेले आहेत, उलथे पालथे करून टाकले आहे. तिथे येशू ख्रिस्ताला सात्विक राग आलेला आहे आणि तो राग व्यक्त करत असताना तो हे म्हणत आहे की माझे पित्याचे घर हे प्रार्थना मंदिर म्हणतील असे म्हटले आहे. आता कुठं म्हटलेलं आहे की माझ्या पित्याचं घर हे प्रार्थना मंदिर म्हणतील? वचन वाचूया आपण. यशया याचा 56वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. यशया याचा 56वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. त्यास मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करीन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. देवाचं वचन यशया संदेशाद्वारे लोकांना काय सांगत आहे, तर माझ्या पित्याचं घर हे सर्व राष्ट्रांसाठी, राष्ट्रातील सर्व लोकांसाठी काय म्हणून म्हटलं जाईल, तर प्रार्थनेचं मंदिर म्हणून म्हटलं जाईल. ते सर्वांसाठी खुलं असेल. तिथं कुणालाही मज्जाव केला जाणार नाही. तिथं सर्वजण येऊन काय करतील, प्रार्थना. आम्हाला माहिती आहे ज्यावेळी शलमोन राजानं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या समर्पणाचा विधी किती दिवस चालला होता, 7 दिवस तो विधी चालला. आणि शलमोन राजानं ज्यावेळेस तो पवित्र विधी केला त्यावेळेस शलमोन राजानं त्या मंदिराचं समर्पण करत असताना परमेश्वराला एक विनंती केली होती. आणि ती काय विनंती केली होती आपण वाचूया. दुसरे इतिहास याचा 6वा अध्याय आणि त्याचं 40वं वचन. दुसरे इतिहास याचा 6वा अध्याय आणि त्याचं 40वं वचन. तर आता हे माझ्या देवा, जी प्रार्थना ते या स्थानी करतील तिकडे आपले डोळे उघडून कान दे. तो परमेश्वराला काय प्रार्थना करत आहे, आता मी हे मंदिर बांधलं, आता हे मंदिर मी तुला समर्पित करत आहे. पण हे समर्पित करत असताना माझी एक विनंती आहे. आणि ती विनंती काय आहे, तर ज्या ज्या वेळेस या मंदिरामध्ये लोक उपासना करतील, प्रार्थना करतील, तुला काही मागतील, तर तुझं लक्ष त्यांच्याकडं असेल. मंदिरातील प्रार्थनेला किती महत्व आहे हे जुन्या करारापासून आपल्याला पाहायला मिळतं. आणि मंदिरात कुणी कुणी प्रार्थना केलेली आहे तेच देखील आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून जुन्या करारापासून आणि मग ज्यावेळेस शमूएलाने ही प्रार्थना केली त्यावेळेस शमूएलाची प्रार्थना ऐकून काय झालेलं आहे, तर त्या मंदिरावर परमेश्वराचं तेज उतरून आलेलं आहे. ती प्रार्थना परमेश्वरानं ऐकलेली आहे आणि ती प्रार्थना ऐकून परमेश्वरानं देखील शमूएलाला फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. आपण वचन वाचूया. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. किती सुंदर परमेश्वर शल्मोनाला काय देते, अभिवचन देते. तो काय अभिवचन देत आहे, तो म्हणत आहे की हे गृह राजगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरता निवडलं आहे. मंदिराला काय म्हटलेलं आहे, राजगृह. राजांचा राजा तिथं काय होणार आहे, उतरणार आहे. मी निवडलं आहे आणि जी प्रार्थना या स्थळी करण्यात येईल तिच्याकडे माझे नेत्र उघडे राहतील आणि माझे कान लागतील. मंदिरात जाणं किती गरजेचं आहे. मंदिराचं ख्रिस्ती जीवनामध्ये किती महत्व आहे, कारण हजारो वर्षापूर्वी त्या शल्मोनाला परमेश्वरानं अभिवचन देऊन ठेवलं की या ठिकाणी जी प्रार्थना केली जाईल ती माझ्या कानी आणि माझी दृष्टी या ठिकाणावर लागलेली असेल की माझा भक्त या ठिकाणी मला काय मागत आणि मी ते त्याला देणार. आणि असं हे मंदिराचं महत्व जुन्या करारापासून सर्व लोकांना ज्ञात होतं. म्हणूनच हे लोक आपलं अर्पण घेऊन त्या वलांडन सणाच्या वेळेस हजारो मैलांचा प्रवास करून त्या यरुशलेमेमध्ये येत. आणि एवढा प्रवास करून भक्ती भावानं मजल दर मजल करत आलेल्या लोकांना हे व्यापारी लोक काय करत होते, तर लुटत.
आणि त्यांची झालेली लूट पाहून येशू ख्रिस्ताला सात्विक संताप आलेला आहे. तो चिडलेला आहे आणि तो म्हणत आहे की लुटारूंची काय झालेली आहे, लुटा झाली. आणखीन एक वचन आपण वाचूया. इर्मयाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय. इर्मयाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय आणि त्याची पहिल्या वचनापासून आपण वाचूया. इर्मयाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय. यिर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले ते हे, परमेश्वराच्या मंदिरात उभा राहा व हे वचन जाहीर कर. यहूदाचे सर्व लोक हो, परमेश्वराचे भजन करण्यासाठी या द्वारांनी आज जाता ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. इर्मयाच्या द्वारे परमेश्वराचं वचन काय झालं, प्राप्त झालं. आता परमेश्वर काय म्हणते बघा. परमेश्वर म्हणतो की परमेश्वराच्या मंदिरात उभा राहा आणि हे वचन जाहीर कर. आता इर्मया काय करणार आहे, परमेश्वराच्या मंदिरात उभा राहून हे वचन जाहीर करणारे. जाहीर करणे म्हणजे घोषणा करणे, नाही का. जाहीर करणारे काय जाहीर करणारे तो, तर यहूदाचे सर्व लोक हो. ऐका, मी काय जाहीर करत आहे, तर यहूदाच्या सर्व लोक हो, हे ऐका की परमेश्वराचे भजन पूजन करण्यासाठी ज्या दारांनी आत जाता ते सर्व तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका. परमेश्वराच्या मंदिरात जाताय ना, तर कशासाठी जाताय, भजन पूजन करण्यासाठी. त्या व्यतिरिक्त इतर गोष्टी करण्याला बंदी आहे. परमेश्वर काय म्हणतो, ऐका लोकांनो, तुम्ही कशासाठी जाताय मंदिरामध्ये हे लक्षात घ्या. जाहीर कर तू माझ्या लोकांना की तुम्ही मंदिरात कशासाठी जाताय, भजन पूजन करणाऱ्या लोकांना. फक्त भजन आणि पूजन करण्यासाठी तुम्ही काय करत आहात, आत जात आहात, ते तुम्ही वचन ऐका. 3रं वचन वाचू आपण. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, लोक हो ऐका, एक तर तुम्हाला आज जाऊन काय करायचंय, फक्त आणि फक्त भजन आणि पूजन करायचंय. आणि पुढे तो म्हणतो की इस्रायलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, तरच या स्थळी मी तुमची वस्ती करेन. यानो मंदिरामध्ये पाऊल टाकत असताना अतिशय गांभीर्य आम्ही पाळलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्त कोरडा उचलल्याशिवाय राहत नाही. कारण तो जाणीवपूर्वक आम्हाला सांगते की माझ्या पित्याचं घर काय, प्रार्थनेचं मंदिर आहे, त्याला लुटारूंची गुहा करू नका. तो म्हणतो कृती सुधारा, आणखीन काय करा, कृती सुधारा, तरच या स्थळी मी तुमची काय करणार आहे, वस्ती करणार. त्यानं दावीद राजा म्हणतो की तुझ्या वेदीवर राहणाऱ्यांची किती धन्यता, मंदिरात राहणाऱ्यांची किती धन्यता. तुझ्या मंदिराचा द्वारपाळ होणं सुद्धा मला काय आहे, खूप भाग्याचं आहे. इतकं त्या मंदिराचं महत्व त्या दावीद राजाच्या जीवनात होतं. 4थं वचन आपण हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. नुसतं ओठांनी म्हणू नका, हे मंदिर आहे बरं का आमचं, हे मंदिर आहे बरं का आमचं, हे मंदिर आहे, हे पवित्र आहे, हे पवित्र आहे, हे पवित्र, असं लटकं भाषण करू नका. तर अंतःकरणापासून त्या मंदिराचं पावित्र्य तुम्हाला काय करायचंय, जपायचं. फक्त वरवर म्हणू नका की हे आमचं मंदिर, हे आमचं मंदिर, हे आमचं मंदिर. तर त्या मंदिराचं पावित्र्य तुम्हाला काय करायचं आहे, राखायचं. त्या लटक्या भाषणावर भरोसा ठेवू नका. पुढे, जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसात खरा न्याय कराल, हरका पोरका व विधवा यास जाचणार नाही, या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही, तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजास मी उभारणी दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. काय म्हणतोय तो, पुढे आपण एवढंच बघू. जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल. आता त्यांनी काय दिले आपल्याला, येशू ख्रिस्तानी नियम दिले. आता काय काय करायचं, मंदिरात जायचंय ना, तर काय काय करायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला भजन पूजन करायचंय. दुसरं तुम्हाला लक्षात करायचंय, तुमची कृती सुधारायची आहे. तिसरं तुम्हाला काय करायचंय, माणसात खरा न्याय करायचा. न्याय करणं आमच्या हाती नाही. कुणाचाही न्याय करण्याला आम्हाला परवानगी नाही. माणसात खरा न्याय, परका पोरका आणि विधवा यांना जाचणार नाही.
ज्यावेळेस पहिल्या मंडळीची स्थापना झाली, त्या पहिल्या मंडळीच्या स्थापनेमध्ये परका, पोरका आणि विधवा यांच्या सर्व गरजा काय केल्या जायच्या? भागवल्या जायच्या. त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काही ठराविक लोकांची निवड केली जायची. कारण त्यांना माहित होतं मंदिरामध्ये, मंडळीमध्ये जर परका, पोरका, अनाथ, विधवा यांना जाचलं, त्यांना त्रास दिला तर परमेश्वर क्षमा करणार. आणि म्हणून अनाथ आणि विधवा यांचा कैवार घ्या असं संत पौर्णिमा. त्यांना कधीही जाचू नका. त्यांचा कैवार घ्यायची आज्ञा परमेश्वरानं काय केलेली आहे? आम्हाला दिलेली आहे. आणि निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवताचे अनुकरण करून आपली हानी करून घेणार नाही. आणखीन काय करायचंय मंदिरामध्ये? तर निर्दोष रक्त पाडायचं नाही. निर्दोष रक्त पाडणे म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ मनुष्य हत्या करणे असा होत नाही. शब्दांनी देखील आपण हत्या करतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण मराठी भाषेमध्ये म्हणून जातो की त्याचे शब्द माझ्या जिव्हारी लागले, त्याच्या शब्दांनी माझ्या जीवावर आघात केला. असं म्हणतात की एखाद्या शस्त्राने प्रहार केला तर तो बरा होईल, पण शब्दांनी केलेला प्रहार बरा होत. आणि म्हणून परमेश्वर इथं अगदी जाणीवपूर्वक सांगत आहे की काय करायचंय? तर निर्दोष रक्त पाडणार नाही. तुम्हाला निर्दोष रक्त पाडायचं नाही, कारण की तुम्हाला अधिकारच नाही पुढचा व्यक्ती दोषी आहे हे ठरवण्याचा. मग जर तुम्ही त्याला शब्दांना त्याची हानी करता तर तुम्ही निर्दोष रक्त पाडता. आपण म्हणतो आम्ही थोडी मनुष्य आहोत, एवढं मोठं पाप उद्या आयुष्यात आमच्याकडून होणार नाही. पण परमेश्वर म्हणतो की तुम्ही शब्दानं देखील जिभेने काय करता? तर एखाद्याचा खून करू शकता. आणि तो करायला आपल्याला त्यांनी परवानगी दिलेली नाही. आणि आपल्या मंदिरात अन्य दैवतांचे अनुकरण करून आपली हानी करून घेतात. हानी कोणाची हो? आपली. परमेश्वराची काय हानी? तू नाही तर तो, तू भक्त नाही तर तो भक्त. तुला अन्य देवाकडे जायचंय ना, जा. परमेश्वरानं आम्हाला स्वातंत्र्य दिलेले, परमेश्वरानं आम्हाला निवडीचं स्वातंत्र्य, तो कधीच जबरदस्ती करत नाही. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं जीवन आणि मृत्यू तुझ्या पुढे ठेवलेले आहे, तू जीवन निवडून घे. कारण की तो आमच्यावर बळजबरी करत नाही, त्याच्या इच्छा लादत नाही, तर तो आम्हाला स्वातंत्र्य देतो. आणि त्याने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि जर तुला त्या मंदिरामध्ये अन्य दैवताचं अनुकरण करायचं आहे तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजास मी उभारणी दिले त्यात तुमची वस्ती होईल असे मी करेन. जर त्याच्या या सर्व सूचना आम्ही पाळल्या. सुरुवातीलाच तो इस्माईलला काय म्हणते? मंदिरामध्ये उभं राहून काय कर? जाहीर कर. हा परमेश्वराचा काय जाहीरनामा आहे. काय हा परमेश्वराचा जाहीरनामा. आणि तो काय जाहीर करत आहे? ह्या सगळ्या गोष्टी जर तू पाळशील तर तुझ्या पूर्वजांपासून हे ठिकाण तुला दिलं. आपल्याला माहिती आहे पूर्वजांच्या काळात, अब्राहमाच्या नाही मोशेच्या काळात काय दिलं होतं? निवास मंडप. कारण की परमेश्वराला काय करायचं होतं? इस्रायल लोकांमध्ये निवास करायचा होता. आणि वचन सांगतं की त्या निवास मंडपावर काय व्हायचं? तर परमेश्वराचं तेज उतरून यायचं. त्या निवास मंडपाजवळ अशुद्ध लोक गेले तरी त्यांना शासन मिळायचं. इतकं ते निवास मंडप पवित्र होतं. कारण परमेश्वर तिथे काय करायचा? प्रत्यक्ष उतरून यायचा. त्यानं किती हो परमेश्वराला आमच्या बरोबर राहायची अपेक्षा. तो आमच्यासाठी काय करतो? त्या निवास मंडपात उतरून येतो. आमच्यासाठी तो त्या मंदिरामध्ये उतरून येतो. आमच्यासाठी तो कुठं कौटुंबिक मंदिरात उतरून येतो. कारण की त्याला आमच्याशिवाय होतच. त्याला सारखं वाटतं की मी माझ्या लोकांबरोबर राहावं, मी माझ्या लोकांशिवाय राहू शकत नाही. किती त्याला आमच्या सहवासाची गरज आहे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून देखील तो आमच्यासाठी आमच्या मंदिरात काय करतो? उतरून येतो. आणि तो म्हणतो की जर हा सर्व जाहीर केलेल्या गोष्टी तुम्ही ऐकाल तर तुमच्या पूर्वजांपासून तुमची वस्ती मी काय करेल? तिथं कायमची करेल. तुमची वस्ती मी कायमची करेल. पुढचं वचन आपण वाचूया. 8वं. पहा, ज्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेविता
हे काय तुम्ही चोरी खून व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बाळाच्या मूर्तीस धूप दाखवता व ज्यास तुम्ही ओळखीत नाही अशा अन्य देवाच्या मागे लागता. आणि मग येऊन ज्या मंदिरात मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगल कृत्य करावयास आम्हास हरकत नाही असे मनात म्हणतात. किती स्पष्टपणे परमेश्वर म्हणत आहे. रविवार सोडला तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार तुम्ही काय करता मला माहिती. काय काय करता तुम्ही या दिवसांमध्ये? चोरी, खून, व्यभिचार, खोटी शपथ, बाळाच्या मूर्तीला धूप दाखवता आणि हे सर्व करून मग तुम्ही काय करता? माझ्या मंदिरात येता आणि मग मंदिरात येऊन काय म्हणता की मला माझ्या देवाने काय केलेली आहे? मुक्ती दिलेली. आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणार आहोत. मी सोमवारी काय करतो, मी मंगळवारी काय करतो, मी बुधवारी काय करतो, गुरुवारी काय करतो, शुक्रवारी काय करतो, शनिवारच्या रात्री काय करतो आणि मी रविवारी काय करतो. हे माझं मंदिर, हे माझं मंदिर, हे माझं मंदिर. आणि मी मंदिरात जातो आणि मी वचन ऐकतो आणि त्या यशयासारखं मी म्हणतो की मी अपात्र आहे आणि म्हणतो देव माझा मुक्तीदाता आहे, देव माझा तारणार आहे असं म्हणून तुम्ही स्वतःच काय करता? समर्थन करता आणि हे सर्व करता आणि मग त्याला काय करता? माझ्याला माझे नाम दिले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाली आहे. आली का लुटारूंची गुहा? जुन्या करारामध्ये की नाही? मग येशू ख्रिस्त तीच आठवण काय करत होता? इस्रायल तर यहुदी लोकांना तीच आठवण देत होता की माझ्या पित्याच्या घराला प्रार्थनेचं मंदिर म्हणणार आहे आणि तुम्ही त्याला काय केली? लुटारूंची. आणि हजारो वर्षापूर्वी इर्मया संदेशाद्वारे परमेश्वरानं हेच सांगितलं होतं की 8 दिवस तुम्ही चोरी करता, खून करता, लबाडी करता, बालदैवताला धूप जाळता, सगळ्या मंगळ गोष्टी करता आणि मग मंदिर मंदिर पवित्र पवित्र म्हणून मंदिरात येता आणि मग म्हणता माझ्या देवाने माझी मुक्ती केली, माझा देव माझा मुक्तीदाता आहे आणि असे म्हणून तुम्ही त्याला लुटारूंची गुहा. सर्व ज्या मंगळ गोष्टी केल्या त्या येऊन मंदिरामध्ये कबूल केल्या, देवाने मला क्षमा केली आणि मी शुद्ध. आणि अशा प्रकारे तुम्ही त्याला लुटारूंची गुहा. मग आपल्यामध्ये आणि त्या व्यापाऱ्यांमध्ये काय फरक राहिला का? ते क्रय विक्री करत होते नाही का, खरेदी विक्री करत होते आणि पैसा कमवत होते, भक्तांना नाडत होते. आम्ही देखील तेच करतो. आमच्या शरीरातील अशुद्ध गोष्टींची क्रय विक्री करून, खरेदी विक्री करून त्या 8 दिवसातल्या पापांना त्या मंदिरात आणून त्या मंदिराला लुटारूंची गुहा करून. जर आम्ही हे सर्व करत आहोत तर परमेश्वर काय म्हणत आहे? पहा हे माझ्या लक्षात येऊन चुकले. त्याच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. त्याच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. पुन्हा म्हणेल त्याच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. मग ती लपून केलेली असेल, ती छपून केलेली असेल, ती लुटारूंच्या गुहेत केलेली असेल, पण त्याच्या नजरेतून ती सुटलेली नाही. आणि म्हणून तो जाहीर करतो की माझ्या हे लक्षात येऊन चुकलं आहे. मग आता तुला निर्णय घ्यायचा आहे की तुला या मंदिरात येऊन प्रार्थना करायची का या मंदिरात मी कोरडा उचलून तुझा नाश करायचा. हे काय करायचंय तुला ठरवायचं. मंदिराचं शुद्धीकरण हा विधी कितीतरी पवित्र आणि ख्रिस्ती लोकांसाठी हा शास्त्र भाग कितीतरी महत्वाचा आहे. या शास्त्र भागातून या आठवड्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे? आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे. आता आपण पाहू की संत पौल जसं येशू ख्रिस्त या पवित्र मंदिराबद्दल बोललेलं आहे तसं संत पौल म्हणत आहे की तुमचं शरीर देखील काय देवाचं मंदिर आहे नाही का? तुमचं शरीर देखील देवाचं मंदिर आहे आणि तुमच्या शरीरामध्ये देवाचा आत्मा वास करत. तुमच्या शरीरामध्ये देवाचा आत्मा वास करत. म्हणून नावाची काय म्हणतात? सुंदर देऊळा हृदय हे माझे, सुंदर देऊळा हृदय हे माझे, तेथेच विराजे देव बाबा. सुंदर देऊळ देऊळ हृदय हे माझे,
हे आपण मुखाने म्हणतोय, पण परमेश्वर म्हणतो आत्मपरीक्षण कर. तू उपासाच्या शेवटच्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. हा आठवडा तुझ्या मननासाठी आहे, तुझ्या आत्मपरीक्षणासाठी आहे. काय आजही तुझं शरीर रूपी मंदिर लुटारूंची गुहा आहे का? जर आहे तर ते सर्व काढून टाक, नाहीतर 3 आठवडे 4 आठवडे केलेले उपास तुझे ते मान्य नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की आज वेळ आहे, तुम्हाला तुमचं मंदिर काय करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. मित्रांनो, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करू. माझ्या मंदिरात जी घाण आहे ती मलाच माझी स्वच्छ करायची आहे. जर मी स्वच्छता केली नाही तर तो म्हणतो माझ्या लक्षात येऊन चुकलं आहे. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो सोडत नाही. त्याचा हा गुणधर्म आपल्यासाठी खूप घातक आहे. तो म्हणतो मी सोडत नाही. आणि जर मग त्याने कोरडा उचलला तर आमचा नाश झाल्याशिवाय नाही. म्हणून त्यानं कोरडा उचलण्यापूर्वी आम्ही आत्मपरीक्षण करू. आणि जे आम्ही मंदिरात जातो, जे आम्ही भक्तीमध्ये सहभागी होतो, त्या मंदिरामध्ये पाऊल टाकत असताना आम्ही सांभाळून त्या मंदिरामध्ये पाऊल त्याचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करू. काय माझ्याकडून पाप होत असेल तर माझ्या मंदिरामध्ये जर मी पापी असेल तर माझ्या मंडळीवर परमेश्वराचा दोष ओढू. म्हणून मी त्या मंदिराचं पावित्र्य जपणं फार गरजेचं आहे. जसं त्या मंदिराचं पावित्र्य जपणं गरजेचं आहे, त्या मंदिराचं शुद्धीकरण जपणं गरजेचं आहे, तसंच आमच्या शरीररूपी मंदिराचं देखील आम्हाला शुद्धीकरण करणं आणि पावित्र्य जपणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्याकडे बघून येशू ख्रिस्त म्हणे की मी हे प्रार्थनेचं मंदिर केलं होतं, कारण की त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिलेली नाही ना. पवित्र आत्मा घाणेरड्या ठिकाणी राहील का? नाही राहणार. त्यानं आम्हाला पवित्र आत्मा देऊ केलेला आहे. आणि मग तो म्हणाल का ह्यानी तर याची काय केलेली लुटारूंची प्रभू करो. आणि आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि विशेष करून आरोग्यदायी आणि शुद्धीचं असेल. त्यावेळेस आपण आणखी सुंदर